नवरात्री उत्सवाला 3 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. या काळात विविध प्रकारच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे फुलांच्या किमतीत 30 ते 40% वाढ झाली असून 20 रुपये किलो दर असणाऱ्या झेंडूच्या फुलांचा दर सध्या 60 रुपये किलो आहे. आपण या संदर्भात फुल विक्रेत्यांशी बातचीत करणार आहोत. फुलांच्या किमतीत एक 40% 30% वाढ झालेली आहे आणि नवरात्री असल्यामुळे लोक फुलं घ्यायला येतात. आता मध्ये पूर्वी 20 रुपये होते, आता 60 रुपये. पिवळा गोंडा आहे, कलकत्ता गोंडा 80 रुपये, आता पहिला 20-30 रुपये होता. ऑरेंज गोंडा पहिला 20च होता, आता 60 रुपयापर्यंत आहे. गुलछडी सुद्धा पहिले 80 रुपये होते, आज 160 रुपये किलो आहे. बाकीचे शेवंती वगैरे सुद्धा बाजार वाढलेले आहेत. 40 मालाप्रमाणे 100 रुपये 120 रुपयापासून 300 रुपयापर्यंत आहे. चांगले सेंट व्हाईट म्हणून शेवंती ती 300 रुपये किलो आहे आणि दुसऱ्या शेवंत्या 160 120 आणि 200 असे मार्केट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीचे. 5-10 रुपयाला होता, आता 30 रुपये 40 रुपयाला मिळतं कमळ. आता 5 रुपयाला मिळायचं, आता 20 रुपये घेतात. आसोपाला सुद्धा 5 रुपये 10 रुपये गड्डी मिळायचे, आता ते 30 रुपये 25 रुपये गड्डी घेतात. वगैरे गुलाबसुद्धा 10 रुपये 20 रुपये बंडल होते, आता 40 रुपये 50 रुपये 60 रुपयापर्यंत बंडल आहे गुलाबाचे सुद्धा. दुसरी फुलं बाकी काय, आणि लिली वगैरे, लिलीसुद्धा 200 रुपये 150 रुपये हजार होते, आज 400 रुपये हजार आहे. 300. बाकी कट फ्लॉवर ते दादर मार्केटलाच आहे सगळं. कट फ्लॉवर पण मार्केट वाढलेलं आहे, 30-40% वाढलेलं आहे. जास्त नाही वाढलं. कट फ्लॉवरला आता गणपतीमध्येच डिमांड असतो, नवरात्रामध्ये काय एवढं कट फ्लॉवर नाही चालत. आणि त्यात काय नाही, भाव वाढतच राहणार. दसऱ्यापर्यंत बाजार वाढतीलच, दसऱ्यापर्यंत बाजार वाढतील चांगले. आत्ता सुद्धा गोंडे अजून 20% तरी वाढायला पाहिजेत. तर 80 रुपये 60 रुपये 80 रुपये तर 80-100 रुपये होतील. आता उत्सव आला का प्रतिसाद मिळतोच चांगला. उत्सव आले का किरकोळ घेणारे किंवा हारवाले वगैरे हे माल नेतातच चांगल्या प्रकारे. सीझनच असतं ना, 9 दिवस आहे. दसऱ्यापर्यंत फुलांच्या दरात 20 ते 30% वाढ होईल असे फुल व्यापारी सांगतात. मग येणाऱ्या काळामध्ये 9 दिवसात नवरात्रीमध्ये किती रुपयांनी फुलांच्या दरात वाढ होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकल 18साठी प्रतिकेश पाटीलचा रिपोर्ट, मुंबई.